काल मी पौष्टिक असे फुटाणे, गूळ आणि तीळ वापरून लाडू बनवले. पण त्याआधी सकाळी कोमट पाण्यातून लिंबू पिळून लिंबू पाणी घेतलं. त्यानंतर नाश्त्यामध्ये गोड असा पेरू खाल्ला. त्यानंतर लाडू बनवण्यासाठी इथं फुटाणे अगोदर स्वच्छ करून घेतले आणि थोडेसे तीळही रोस्ट करून घेतले आणि त्यांना एकत्र केलं. माझ्याकडं चिकट गूळ अवेलेबल होता म्हणून मी तोच इथं वापरला होता. गुळाचा पाक करून घेतला आणि त्यात फुटाणे आणि तीळ दोन्हीही मिक्स करून घेतले. त्यात थोडं तूपही टाकलं होतं. मिश्रण एकजीव झाल्यानंतर ताटात काढून घेतलं आणि त्याचे छान असे लाडू बनवून घेतले. लाडू आपण इव्हनिंग स्नॅक्स म्हणून तर खाऊच शकतो, पण त्यातून आपल्याला आयर्न आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीही मदत होते. संध्याकाळी गेले होते देवीच्या दर्शनाला. वाघावर विराजमान असलेल्या देवीचे सुंदर असं रूप बनवलं होतं.